जिल्ह्यामध्ये अनेक भागात मतदान प्रक्रिया खोळंबली आहे। चिपळूणच्या कळवंडे नासरेवाडी इथं 4 तासांपासून ईव्हीएम बंद आहे। मतदान प्रक्रियेतील प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। स्वप्नील घाग प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। स्वप्नील, 4 तास झाले मशीन बंद आहे, बिघाड का दुरुस्त होत नाहीये, काय परिस्थिती आहे इथे? स्वप्नील, माझा आवाज पोहोचतोय? तर चिपळूणच्या कळवंडे नासरेवाडी इथं 4 तासांपासून ईव्हीएम बंद आहे आणि मतदान प्रक्रियेतल्या प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होतीये। स्वप्नील घाग आपल्याला अपडेट देतील। स्वप्नील, खरं आहे, कारण चिपळूण तालुक्यामध्ये विशेष करून सकाळपासून वारंवार मशीन बंद पडण्याच्या घटना घडत आहेत आणि त्यातही कळवंडे गावातला जो प्रकार आहे हा सकाळपासून आतापर्यंत म्हणजे मागच्या 4 तासापर्यंत हे मशीन बंद आहे आणि मशीन चालू करण्याच्या संदर्भात आता प्रशासनाकडून हालचाली आहेत। असं असताना मतदारांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते आहे, कारण वारंवार या ज्या घटना आहेत त्या समोर येत आहेत आणि रांगेमध्ये मतदार ताटकळत आहेत। त्यामुळे कुठेतरी प्रशासनाचा जो कारभार आहे त्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात येते आहे। केवळ चिपळूणच नव्हे तर गुहागर असेल, खेड असेल किंवा इतर जे भाग आहेत संगमेश्वरमध्ये इथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये अशा समस्या निर्माण होत आहेत। त्याच्यामुळे हे नेमके प्रकार कशामुळे होत आहेत याची नेमकी कारणं काय आहेत हे देखील विचारण्याची लोकांकडून विचारलं जात आहे। स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। चिपळूणच्या कळवंडे नासरेवाडी इथे 4 तासांपासून ईव्हीएम बंद आहे आणि जसं आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं, चिपळूणच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सातत्यानं ईव्हीएम बंद होण्याच्या घटना समोर येतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।